वास एकदम हे आहे प्रॉडक्ट ऑफ कोरिया. मला काहीतरी कोरियन घ्यायचं होतं म्हणून मी हे घेतलं. मी आता साऊथ ईस्ट एशियामध्ये बघायला आले. समोर मला रोहन दिसलाय. फ्लेवरचा शेम पुढे वाटतोय. खूप वेगळं दिसतंय. सेम पुठ्ठा. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या नॉर्मल व्हिडिओजपेक्षा थोडा वेगळा होणार आहे. तर खूप दिवसापासून आम्ही सगळे ठरवत होतो काहीतरी वेगळं करायचं, वेगळ्या प्रकारे तुम्हाला एंटरटेन करायचं. तर आम्ही ठरवलं की चॅलेंज व्हिडिओ करूया, कारण आम्ही सगळे एकाच कामात चांगले आहोत, खाण्यामध्ये. तर आम्ही ठरवलं की एक चॅलेंज करायचा, वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे स्नॅक्स खायचा. आणि इकडे माझ्या घरापासून जवळ एक मार्केट आहे जिकडे सगळ्या कंट्रीजचं जेवण मिळतं आणि ते मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं पण होतं. तर आज आपण तिकडे चाललोय आणि चॅलेंज नक्की काय ते तुम्हाला गाडीत जाऊन सांगतो. तर चला आता निघूया. एक्सायटेड आहात का नवीन चॅलेंज साठी? खायला एक्सायटेड आहे. नवीन ट्राय करायला ऑब्विसली एक्सायटेड. सगळे चॅलेंजच्या आधी बुद्धी वाढवतोय, बदाम खातोय. चला 17 मिनिट्स लांब आहे जिकडे आपल्याला जायचंय. आज रस्त्यावर जास्त ट्रॅफिक नाहीये, पण पोलीस जास्त आहेत कारण लॉंग वीकेंड आहे. सो युजली लॉंग वीकेंडला हायवेवर पोलीस वगैरे जास्त असतात. मला पण एकदा पकडलंय. लास्ट लॉंग वीकेंडलाच आपल्याला पकडलेलं. 70च्या स्पीडवर मी 81 जात होतो आणि $375 मला तिकीट लागलं. आणि आजच्या आपल्या चॅलेंजमध्ये आपण पर पर्सन $10 स्टार्ट करणार आहोत. प्रत्येक आम्ही चौघं वेगवेगळे जाऊ आणि $10चे वेगवेगळे आपापल्या हिशोबाने स्नॅक्स आणू आणि त्याच्यानंतर मग भेटू, चेक करू इनफ स्नॅक्स आहेत चॅलेंजसाठी की नाही. जर नसतील तर आपण 10चे 20 करू किंवा 15 करू. आणि आमचं पण फर्स्ट टाइमच आहे, सो आता बघूया. ट्रायल आम्ही पण शिकून करू. पण गोल असं आहे की सर्वात विचित्र स्नॅक्स आपल्याला घ्यायचे आहेत, अतरंगी स्नॅक्स जे आपण कधी खाल्ले नाहीयेत आणि प्रत्येकाने वेगळे. जो पण आता सपोज मी काहीतरी घेतलं तर चौघांना खावं लागेल आम्हाला. जो कोण घेईल तर चौघांनी ते खायचं, ट्राय करायचं. ट्राय करायचं. अख्खं संपवायचं नाही आवडलं तर एक खाऊन थांबू शकतो आपण. आणि मग आपण रेटिंग देऊ त्या ह्याला, है ना? प्रत्येक स्नॅकला प्रत्येक बेस्ट टू वर्स्ट रेटिंग करू आपण. अजून स्केल आम्ही ठरवली नाही. 1 to 400च्या मध्ये आलो या सरागा इंटरनॅशनल ग्रोसरीमध्ये. आणि स्नॅक्समध्ये आपल्याला असं नाही की ड्रायच पाहिजे, आपण ड्रिंक्स पण घेऊ शकतो, कॅन्डी पण घेऊ शकतो, जे काय मिळेल ते. तर मी चौघांनी एक बास्केट घेतलेली आहे आणि आता आम्ही चौघं स्प्लिट पण होऊ शकतो ज्याला जिकडे जायचं आहे. पहिले मी जरा एक चक्कर मारणार आहे. आता आम्ही पहिली राऊंड मारतोय कारण मी आलो इकडे आधी, हे लोक नाही आलेत. सो पहिले एक राऊंड मारूया आणि बघूया कुठे काय आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही स्प्लिट होऊ आणि ते लोक पण शूट करतील आपापल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. हे आपण ड्रिंक्स सेक्शनमध्ये आलो आहे. भरपूर वेगवेगळं दिसतंय मला. खूप कन्फ्युजन होणार आहे. आपण 15 करूया बजेट. रेडी? आम्ही एक आता सगळीकडे एक रफ झाडी मारलेली आहे कुठे काय आहे बघण्यासाठी आणि आता आम्ही निघतो आपापल्या एंडेवरवर. चला किती 20 मिनिट्सनी भेटूया आपण. ओके चल. 7:40 झाल्यात, 8ला भेटू. चालेल चला. मी आता साऊथ ईस्ट एशियामध्ये बघायला आले. काय आवडतंय का? समोर मला रोहन दिसलाय. पहिला आयटम मी घेतलेला आहे क्यूब फिल्ड क्रॅकर्स. काय मला माहित नाही, पण या सेक्शनमध्ये संपलेलं आहे, म्हणजे चांगलंच असेल म्हणून घेऊन टाकतो. सर्वात खाण्याला मला वाटतं इकडे हे दुधाची बॉटल बघूनच मला विचित्र वाटतंय, घेऊन टाकतो. आता मी जॅपनीज फूड सेक्शनमध्ये आलो आहे. मला कळत नाही आहे, त्यांच्या स्वतःच्या कंट्रीच्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. सो मी गुगल ट्रान्सलेट वापरतो. सो हे फर्स्ट पिकल माझ्या. मी कोरियन सेक्शनमध्ये आले आहे. मी खूप एक्सायटेड होते. मी खूप जास्त कोरियन ड्रामा वगैरे बघते, त्यामुळे मला असं त्यांचे स्नॅक्स खायची खूप इच्छा होती. आणि खूप मस्त दिसतंय, काहीतरी रंगीत आहे सगळं, त्यामुळे छान वाटतंय. हे किमची फ्लेवरचे चिप्स दिसत आहेत. सो हे मी फर्स्ट पिक आहे माझं, सुपर हॉट चिली चिप्स.
पोटॅटो चिप्स आहेत स्पायसी. मी आत्ता आलो आहे जमायकन आफ्रिकन सेक्शनमध्ये आणि मी इथे एक कपल होतं. मी त्यांना विचारलं की कुठलं स्नॅक सगळ्यात बेस्ट आहे त्यांच्या कंट्रीचं, जमायकन कंट्रीचं. तर त्यांनी सजेस्ट केलं आहे मला दिस क्रिस बिस्किट्स आणि ते चिप्समध्ये त्यांनी सजेस्ट केलं हे ब्रेड फ्रूट चिप्स. टाइम लागेल ना अजून? टाइम लागेल. 2 गोष्टी झाल्या, भरपूर येतील मग जर स्वस्त मी तर मुद्दाम स्वस्तच बघतो म्हणजे जास्त गोष्टी पण तेच येतील. मी आलो आहे बेवरेजेसच्या सेक्शनमध्ये आणि इथे खूप टाईप्सचे बेवरेजेस आहेत, सॉफ्ट ड्रिंक्स आणि त्याच्यात मला एक बबल टी दिसलेली आहे. थोडं इंटरेस्टिंग वाटतं. हे मेक्सिकन सेक्शनमधनं मी बॉम्ब क्रेयॉन्स घेतलेत खायला. बघूनच काहीतरी वेगळं वाटतंय मला. हे अनाऊन्समेंट झाली आत्ता की दुकान बंद होत आहे. 8:30 वाजले आहेत. आमचं तिघांचं झालं आहे आणि अक्षयचं एक आयटम बाकी आहे म्हणून तो येतोय. तर आता आमचं चॅलेंजचं सामग्री आलेली आहे. सगळ्यांनी वेगवेगळं घेतलं आणि एकदम बिलिंग करताना कळलं की मजा येणार आहे चॅलेंजमध्ये. तर आता चला घरी जाऊया आणि स्टार्ट करूया. तुम्ही स्वतः घेतलेले स्नॅक्स खायला एक्सायटेड आहात का दुसऱ्यांनी घेतलेले? स्वतः. मी पण स्वतः घेतलेले. मला तर भूक लागली आता. स्नॅक्सची भूक लागली आहे मला. ओके, सो आता मी सगळं आणलेलं आहे सामान आणि आपल्या चॅनलच्या फर्स्ट चॅलेंज व्हिडिओची स्टार्ट करूया. चला एक एक करून काढ. हे फ्राईड व्हीट स्नॅक चिली लाईम फ्लेवरचं आणि हे मेक्सिकोचं $2चं आहे आणि हे घेतलंय मी. फुल तिखट दिसतंय. मसाला लागलाय पूर्ण. 1 2 3 आंबट आहे. इंटरेस्टिंग. म्हणजे जेवढं तिखट दिसतं तेवढं नाही लागत आहे. आपण याला रेटिंग पण देऊया ना. 5 म्हणजे सगळ्यात छान, 1 म्हणजे कम. ओके, 4 3. मी पण 3 देईन त्याला. मला आवडले 4. नेक्स्ट हे आहे मोल्टू चिप्स चिली फ्लेवर. हे थोडं बालाजी वेफर सारखं का दिसतं मला. लेज नाही तर बालाजी. सॉल्टेड वाटत होते मध्ये काहीतरी. चिली तर बिलकुल नाहीये. 5. मी पण 5 देईन. मी पण 5 देईन. कधी खाऊ शकतो. ओके, नेक्स्ट आता काहीतरी गोड काढ. सो हे माचा फ्लेवर्ड सॉफ्ट कॅन्डी आहे आणि हे आहे जपानचा प्रोडक्ट. माशाचाच वास येतोय आणि हे असं क्यूब्स पिस्ता ग्रीन कलरचं आहे. फ्रुटेला म्हणायचं माहिती इंडियामध्ये त्याच्यासारखं. काय मला आय थिंक चावल्यावर बेटर होत आहे. जेव्हा तोंडात टाकतो तेव्हा खूप विचित्र चव येते. फुलवाले असतात मध्ये ते त्या फुलांवर पडका बिडकट होतात. तो प्रकारचा वापर असं वाटतं. सगळ्या फुलांचा वास नाही, झेंडू बिंडूचा वास येतो. मला 2. मला 1 2. पुढचे 3 प्रोडक्ट पण मी हेच चावत बसून करतो. एक थुकणी पण ठेवायला पाहिजे. हे आहे सीवीड आणि हे मी घेतलंय. हे आहे $2चं. हे अंगावर ठेवले की मसाज पण होतो. हे पण काहीतरी अतरंगी असतात. जरा जास्तीत मोठा तुकडा नाही आहे. मी एवढा मोठा तुकडा नाही. हे ते पालक भजी वाटते मला. पालकची भजी बनवतात ना. 4 तुकडे. 4च तुकडे होते. एवढंच आणि $2ला. सीवीड महागड असतात. खतरनाक क्रंची आहे. 5. हे मी घेतलेलं आहे आणि कुठल्या देशातून घेतले ते मला माहित नाहीये. प्रोडक्ट ऑफ टर्की. बिस्किट आहे, त्याच्यावर हार्ड चॉकलेट आणि आतमध्ये काहीतरी फिलिंग दिसते. नाही, हे वेगळं आहे. इंटरेस्टिंग. मस्त वाटतं रे. असं मागे बिस्किट आहे आणि त्याच्यावरती प्रिंट पण. त्याचं मोल्ड पण मस्त आहे चॉकलेटचा. तर खाली थोडा कुकी सारखं आहे. सॉफ्ट आहे. थोडं सॉफ्ट आहे. आधी वाटलेलं कडक आहे पण ही सॉफ्ट कुकी आहे. कॉम्बिनेशन चांगलं आहे. हार्ड आणि सॉफ्ट. 4. 5. स्ट्रॉंग पोटॅटो चिप्स आणि इथे लिहिलेलं आहे सुपर हॉट चिली असं लिहिलंय त्यांनी. आता मिरच्या 3 दाखवलंय. बघू आता. 1 मिरचीवाला एवढं स्पायसी नव्हतं. 3 मिरची. हे जॅपनीज आहे. $3 आहे. अच्छा, हे असं उघडत नाही. पहिलं इंडियन स्टाईलचं पॅकेजिंग आहे. स्पायसी बिलकुल नाहीये. स्पायसी थोडं हिंट आहे, जास्ती नाही. ऍक्च्युली ते तुझं आणि हे मला सेमच वाटतं. जरा जास्त स्पायसी असेल. 3. 4 देऊ शकतो. हे जमायकाचं आहे. ब्रेड फ्रूट चिप्स. एक कपल होतं तर मी त्यांना विचारलेलं की त्यांच्या कंट्रीचं
सगळ्यात चांगला स्नॅक कुठला आहे, तर त्यांनी हे मला सजेस्ट केलंय. आणि एक कुठलं तरी फ्रूट आहे ते जरा मला ब्रेड फ्रूट आहे ते दिसायला जरा हे काय जॅकफ्रूट फणसासारखं दिसतंय. हो नाईस. खूप वेगळं दिसतंय. त्याच्या आतमध्ये हे तर फ्रूटच कापून देते. हा फ्रूट कापून चिप्स बनवले. कडकडीत आहे ना. आपले फ्राय करायचे पापड असतात ना ते कच्चे खात असं वाटतं. कच्चा केळं वेफर सगळं. वन हा खूप केळा वेफर. मी याला 1 देतो. आणि धार आहे उगाच वाकडी तिकडे टाकते तोंडाचा कापला जाईल आतमध्ये. आता नेक्स्ट काय काहीतरी प्यायचं घेऊया. येस हे आहे माझं आणि ह्याचा फ्लेवर मेलन आहे. पण मी एका कारणामुळे हे घेतलंय कारण ह्याच्यावर लिहिलंय मेलन रामू बॉटल. रामू मला एकदम फनी वाटलं. आणि पत्र्याची बॉटल आहे. हे $2.49 आहे म्हणजे $2.50 प्रॉडक्ट ऑफ जपान. या बॉटलला रामू बॉटल म्हणतात का मेलन रामू ची बॉटल आहे काय माहिती. सोडा टाईपचं स्पार्किंग वॉटर सारखं आहे. चला रामू बॉटल म्हणून आपण आता 1 ग्लास वाटर. टेक्सास मध्ये टॅप करावं लागतं पण आता टेक्सास मध्ये नाही. इंडियन फेविकॉल टेस्ट एक तर हे फेविकॉल सारखं लागतंय ना. तर या ग्लासात फेविकॉल कोणतरी टाकलं होतं. एकदम विचित्र आहे पण मला का पाहिजे तुझा ग्लास. माझ्या ग्लासात तुला फेविकॉलचा वास येतो. मला तर फेविकॉलचा नाही ते वास. मला पण नाही. फ्लेवर येतोय मेलनचा मला. ग्लास मध्ये लोच आहे. ग्लास मध्ये लोच आहे माझ्या. हे मेड विथ रिअल शुगर आहे. मोस्टली अमेरिकामध्ये 0 शुगर नाही तर अल्टरनेटिव्ह काहीतरी वेगळाच फ्लेक्स आहे. ह्यांचा वेगळाच फ्लेक्स आहे मेड विथ रिअल शुगर. डायरेक्ट मेन्शन केलं शुगर आहे पण खरी वापर. आणि 108% म्हणजे शुगर किती ग्राम्स. लेज मी घेतलेलं आहे. हे कोरियाचं आहे आणि ह्याचा फ्लेवर आहे बार्बेक्यू प्लाझा सॉस. आणि मेन म्हणजे मला याचं पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह वाटलं म्हणून मी घेतलेलं आहे. प्लाझा सॉस काय मला माहित नाही. पण गोड आहे. खूप गोड आहे. आफ्टर टेस्ट वेगळी आहे. थोडा असं रामेन करी असते त्या टाइप मध्ये फ्लेवर आहे. माझ्याकडून याला 3 4.5. माझ्याकडून 4. हे आहे रॅमन स्नॅक आणि मला हे दिसायला खूप छान वाटलं रेड चिली वालं म्हणून घेतलं. आणि असं आलू भुजिया टाईपचं वाटत होतं म्हणून मी घेतलंय. पॅकेजिंग खूप छान आहे. मला वाटतं पहिला स्नॅक असेल जो जरा तिखट वाटला म्हणजे ते चायनीज वर असा टाइमपास मिळतो ना तशा टाईपचं वाटतंय. फ्राईड नूडल्स. पण हे असं घरी बसून टाइमपास पण खाऊ शकतो. हे रामेन वगैरे सांगितलं नसतं नॉर्मल शेव वाटली. नेक्स्ट तर हे मी घेतलेलं आहे आल्मंड आयन. तर आयन एक फ्लावर आहे. थोडं मला अतरंगी ट्राय करायचं होतं. ग्रीसचं. अरे वा ग्रीसचं. सायकलला आपण टायरला पण लावू शकतो. आणि काय फ्लावरचा टेस्ट आहे मला मी पण फ्लावरचा टेस्ट. फ्लावर काहीच नाही. कॅरॅमेल थोडं आहे. मिल्क चॉकलेट असतं चॉकलेट आणि थोडं नट्टी आहे. टेस्ट मस्त आहे. सो हे आहे तायवान क्लासिक बबल टी आणि हे फ्लेवर आहे हनी ड्यू. म्हणजे काय बोबा टी आहे. साबुदाणा सीड्स. थोडं हलवतो का ते नुसतं दूध ते बोबा अख्खा आडवं करते. लागेल आणि मोठ्या ह्याच्यात अख्खं होता ना आणि मग सिप सिप घ्या. ओके लास्टला येणार. ठीक आहे. आले का बोबे. एक बालदी ठेवूया आपण वरचा ऍक्सेस करणार. पण तो लास्टचा बोबा मिळण्यासाठी हे वरचं एवढं प्यायला. सो हनी ड्यू फ्रूट असतं आपलं कॅन्टलूप सारखं आहे ना ते. हनी ड्यू स्मेल पण तसा देतो हनी ड्यूचा. चिअर्स. मस्त आहे हनी ड्यू. ते अमूल कूल माहिती आपल्याकडे भेटायचं त्याचा कुठला तरी फ्लेवर वाटतं. हा मी आणलेला आहे
आणि ह्याचं नाव आहे राईस बीन केक मेड इन जपान आणि हा होता $249. जॅपनीज आणि कार्टून वगैरे मध्ये राईस केक खाताना हो. येस मला असं बघून खूप घ्यावंसं वाटत. फ्लेवर कुठला आहे? शिरो बिरो काहीतरी लिहिलं होतं ना. येस, ह्याचा फ्लेवर आहे शिरो आणि असे वेगवेगळे फ्लेवर्स पण होते पण मी हा घेतलाय बघा. थोडंसं दिसायला सेम साबणासारखं आणि हे खूप चिकट आहे म्हणजे मोदकाची पात असते ना चिकट तसं वाटतं. अरे याचं आउटर टेक्स्चर भारी आहे म्हणजे असं रेड बीन आहे ना, मी खाल्लंय. गोड आहे चांगला. आतमध्ये काय आहे? रेड बीन पेस्ट. रेड बीन्स आहे. मग गोडवा कशातून येतोय? तर बीन पेस्ट मध्ये बीन पेस्ट मध्ये 2 1 माझ्याकडून 1 माझ्याकडून 3. सो मी काय डिसाइड केलेलं की सगळे फ्लेवर्स आले पाहिजे म्हणजे तिखट सॉल्टेड, एक आंबट सार आणि शेवटचं काय असतं कडू गोड गोड. आणि हे पण मला त्या कपलने सजेस्ट केलेलं की हे बिस्किट चांगले आहेत, तुम्ही इंडियन टी बरोबर घेऊ शकता. काढून तोंडात जरा एक मिनिट थांब. ह्याच्यावर लिहिलंय क्रिस. सेम पुठ्ठा भुसा लागतोय. काही चव नाही. अमेझॉनचं पॅकेज तुमच्या घरी आलं त्याला तुम्ही चावून खाल्लं तर कसं लागेल? सेम. ह्याच्यावर त्यांनी असं दाखवलंय की एग किंवा ॲव्होकाडो आहे, अंड ठेवलंय. म्हणजे क्रॅकर्स सारखं आपण खाऊन खाऊ. कुठला सायको बिस्किटवर अंड ठेवून जाईल. ते पण आहे ना ब्लॅक पेपर आणि हे टाकलंय. आता काहीतरी ढकलायला आपल्याला लागेल. हे मी घेतलेलं आहे आणि हे घेताना मला एवढी किळस येत होती ना, का माहित का, पण ते लहान बाळाचं दूध बीत बघितल्यावर मला एकदम विचित्र वाटतं. आणि याच्यात वेगवेगळे फ्लेवर होते. तर आधी मी स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतला होता, नंतर विचार केला की चॅलेंज करायचंच आहे तर सर्वात जो नाही आवडत तोच घेऊया. तर अरे नाही, आतमध्ये येते झाकणाच्या मध्ये येते. ओ लहान बाळाला देऊ शकतो. तिथे योगर्ट ड्रिंक आहे, लस्सी हे मला वाटतं कोरियाचं आहे कारण मी कोरियन आईल मधनं घेतलं होतं. मस्त. थोडस झाकण. काय चाललंय? एवढे वेफर खाल्ले की बोट एवढे वेफर करून बोट तेलकट झाली. छान आहे. इनोव्हेटिव्ह. आणि काचेची बॉटल आहे ते. बस ठीक आहे रे, एकदम लस्सी सारखं. बस वास एकदम वास खूप आंबट वास. आणि वास घेऊ नये असं म्हणतात जेवणाचा, पण ह्याचा नाड न घेता पण येतोय. आंबट आहे रे. अरे दही आहे. माझा रंग पण वेगळा होता. वासावरूनच कळलं. काहीतरी दहीच आहे ते. दही साखर. ते पिताना मला ते बाळाचं दूध इमॅजिन करून कसं तरी घाण वाटतं. नाही पण ते टेस्ट पण वेगळीच लागते. संपलं. बॉटल साठी 5 पैकी 5 हे वापरू शकतो. पॅकेजिंग उद्या चहा हे धुवून आणून जातात मिल्की. आता आम्ही परत एका शॉर्ट ब्रेक नंतर आम्ही जेवायला गेलो होतो. एवढं खाऊन पण कारण आसपासचे सगळे रेस्टॉरंट बंद होतील म्हणून. तर जेवण खाऊन परत मी आलोय हा चॅलेंज कम्प्लीट करायला. तर नेक्स्ट आयटम स्पायसी गमी बेअर्स, मेक्सिकन कॅन्डी आहे. आणि जे काय आम्ही स्पायसी खाल्ले ते अजिबात स्पायसी नव्हतं. हे पण आंबट असेल. मेक्सिकन मध्ये नुसतं तिखट नाही, आंबट शिंबट पण आंबट असणार. आंबट. हे सार कॅन्डी सारखं लागतं. आंबट गोड आहे असं. ते महाबळेश्वरला जेलीवाले मिळतात ना. हा हे माझं हा पहिला आयटम मी घेतलेला. पिलोज. उशी पर्पल कलरची. युब काय म्हणतात मला माहित नाही. UBE फील्ड क्रॅकर्स. आणि पर्पल कलरचं आहे म्हणून मी घेतलंय कारण माझा आवडता रंग आहे. आणि त्या शेल्फवर हे सर्वात संपलेलं होतं. पर्पल आहे. येस. हे बघ मस्त पर्पल कलर आहे. हा सेम मध्ये दाखवलं तर त्याच टाईपचा. चला 1 2
इंडियामध्ये बाईट्स भेटायचं माहिती आहे कसं आहे फिलिंग पण पर्पल आहे. हो. फिलिंग पण मस्त आहे. 5 out of 5. 5. खूप दिवसानंतर असं बाईट सारखं काहीतरी खायला भेटलं. हे मी घेतलेलं गोल्डन राईस क्रॅकर काहीतरी होतं, चायनाचं प्रॉडक्ट आहे ना चायनाचं छान आहे. मस्त आहे. ते टाइमपास आहे. आपलं कुरमुरे कसे असतात. मला तर ते भाताचा तो कुरड्या कुरमुरे. पापड असतो ना. पापड. हे तहिनी हलवा विथ व्हॅनिला फ्लेवर आहे आणि हे मिडल ईस्टर्न कॅन्डी आहे. ह्याचेच कर ना 4 तुकडे. सॅटिस्फाईंग टाक झालं ना त्याचा. हे फुटत्यासारखं दिसतं. हे घे. सोनपापडी सारखं आहे हा. बेसिकली आतमध्ये. वास सेम समोर. शेंगदाणा वास तहिनी आहे ना आंबट असेल. सेसमे. तसं नो छान आहे. चिक्की खाल्ल्यासारखं तिळगुळ खाल्ल्यासारखं हा. वाटतंय. पण सोनपापडी आहे बेसिकली. 5 out of 5. 4. मी चहा घेईन. हे आहे पॉपिन बोबा बबल टी, पीच फ्लेवर्स आहे. हे व्हिएतनामीज प्रॉडक्ट आहे. थोडा त्याला दे, तुला घ्या. आला एक आला. Cheers. वास तरी मस्त पीच आहे. एकदम फ्रुटी स्मेल आहे. रसना. हा सेम रसना. रसण्यासारखं. माझ्याकडून ह्याला 4. 4. हे आहेत स्पायसी कॉर्न चिप्स. हे आहे प्रॉडक्ट ऑफ कोरिया. ओके. मला काहीतरी कोरियन घ्यायचं होतं म्हणून मी हे घेतलं आणि ह्याचं पॅकेट मला खूप आवडलं. गोड आफ्टर टेस्ट थोडं थोडं स्पायसी. पण पण जेवढा आग मोस्टली वेग तिच्या तोंडातून येते बघा, तिच्या तोंडातून आग येते दाखवतो एवढा नाही. ही आग येण्यासाठी कोरियन लोकांना आपला काहीतरी तांबडा रस्ता किंवा मिसळ द्यायला Yes. मग नुसतं तोंडातून आग ना मागून पण येईल. त्याला मी 3.5 देईल. 3. हे ड्रिंक आहे की नाही मला माहित नाही. त्याच्यावर लिची जेली लिहिलेलं होतं आणि याला उघडायचं आणि खरं असं प्यायचं असतं. आम्ही ग्लासात ओतणार. एक ह्याच्यामध्ये इंग्लिश शब्द नाही म्हणून मी चायना म्हणतो. नाही जेलीच आहे. जेलीचे मग हातात देतो का? नाही पिऊ शकतो. बस आणि लिची जेली आली चायनाच वाटतं मला. ही वास मस्त आहे. कलर असा काय आहे पण? चायनीज आहे. लिची मध्ये सोय सॉस तर नाही टाकलं. ते पण मस्त लिचीचा लिचीचा वास. वास छान आहे. टेस्ट आहे लिचीचा. शुगर टेक्स्चर जरा विचित्र वाटतं. लिची फ्लेवरचा शेम पुढं वाटतं. टेस्ट मस्त. हे आहे टॅरो केक. तर टॅरो एक रूट असतं, आपलं कंदमूळ असतं ना बटाट्यासारखं, त्या टाईप मध्ये. घेऊ दे. चवच नाही. ते आधीची बिस्किट माहिती आहे ह्याची वाली ज्याला मी पुठ्ठा बोललेलो त्याच्या समोर ती पार्लेजी लागली. हा काहीच टेस्ट नाही. म्हणजे असं तोंडात काही टाकलं आणि चावतोय, कळतच नाही टेस्ट काय. म्हणून ट्राय करायचं, अतरंगी होते. आता आपलं चॅलेंजचं लास्ट प्रोडक्ट आहे कोकोनट मिल्क ड्रिंक आहे आणि मँगो फ्लेवरची आहे. ट्यूबॉक्सच्या बॉटल सारखी. कसली? आणि हे $3 आहे. एकदम गोड असेल. पाणेरी आहे. घट्ट नाही. माझ्याकडून ह्याला 2. 1.5. 1. मी पण माझं चेंज करून 1 देते. मी चांगलं बनवून 2 देणार. यातलं काय बेस्ट प्रोडक्ट होतं का जे आपण सांगू शकतो? बेस्ट दूध. ते एवढं घाणेरड होतं ना की ते पहिलं लास्ट आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही डिनर करायला गेलो आणि ते तिथे पोहोचेपर्यंत घशात कसं तरी होत होतं. चांगलं. आणि सर्वात बेस्ट गोड मध्ये हे आणि सेवरी मध्ये हिच्या त्या रामेन भुजिया. रामेन भुजिया. येस, गो फॉर रामेन भुजिया. आणि मला पण हे आवडलं आणि अरे ते सीवीड क्रिस्प ते पण ते बेस्ट होते. हे जर इंडियामध्ये भेटत असेल तर जरूर ट्राय करा.
तुम्हाला जर नसेल तर कोरियाला जा हा. आणि घेऊन ये. नाही, हे खरंच खूप चांगलं प्रोडक्ट आहे. पण कोरियाला फिरायला जा, पण हे कुठं तरी घेऊन ये. तर असा होता आपला पहिला चॅलेंजचा व्हिडिओ. चॅलेंज काहीच नव्हतं, फक्त आम्ही ट्राय करत होतो. चॅलेंज तेव्हा असतं की तू हे खाऊन दाखव, नाही खायचं तर चॅलेंज नाही म्हणू शकत. पण जे काय आहे तो आमचा फर्स्ट फूड ट्राईंगचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशा टाईपचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर अजून पण मला आयडिया कमेंट्स मध्ये द्या, म्हणजे मी तसे व्हिडिओज बनवू शकू. कारण काहीतरी थोडा डिफरंट कंटेंट पण पाहिजे, सारखं तेच आपलं डेली लाईफ मधलं नको. तर थोडं डिफरंट म्हणून आम्ही हा व्हिडिओ करायचा प्रयत्न केला. आम्ही पण खूप सारे म्हणजे खूप असे व्हिडिओज बघितले ऑनलाईन आणि त्या हिशोबाने आम्हाला जसं जमेल तसं ट्राय केलं. आणि आम्हाला खायला आवडतं. हो. ते एक प्लस पॉइंट होता. म्हणून काय मेहनत करावी लागली नाही, फक्त कॅमेरा सेटअपची मेहनत होती. बाकी तर आम्हाला फुल मजा आहे. Yes. तुम्हाला आली की नाही माहित नाही, आम्ही एन्जॉय केलं. आणि स्नॅक शोधण्यापासून ते खाईपर्यंत हो. धमाल आली. आणि एवढे वेगवेगळे टाईपचे स्नॅक्स खाल्लेत. उद्या मला युनायटेड नेशन्स शी होणार. कोणत्या रंगाची माहित नाही. पर्पल कलर. आणि जर सॉलिड नाही झाली तर ते दुधाचा कमाल. ते प्रोबायोटिक आहे, उलट त्याच्याने त्रास नाही होणार. बरोबर, त्याच्यानी पकड बने. तर जे कोण जेवता जेवता व्हिडिओ बघत असेल त्यांना सॉरी. पण हे लोक नेहमीच असे घाणेरडे पॉटीवाले जोक्स करतच असतात. आणि हे मेन म्हणजे हे जेवतानाच बोलायचे असतात जोक. नॉर्मल माणूस चालता चालता असे शीचे जोक्स बोलत नाही. जर खाता खाता बोललो तरच ते फनी वाटतात. म्हणून तुम्ही पण तुमच्या घरी खाताना असे जोक्स मारा. तर तुम्ही सगळ्यांनी मिळून या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. हे भारी आहे, संपूर्ण जाम भारी लागलं.